चलो या पुढे गोव्याकारांनी आडयली प्रायवेट गाडी भाडे घेवन करून वयताली सो आमी आडयली आमी आडयना फुडें ताका एक्चुअली कितें जालां जाणा हांगा आमचे चेक पोस्ट जाला आनी थंयच्यान एक बांदेचो रस्तो तो पत्र बांदेच्यान भितरल्यान जो बांदेच्यान रस्तो भायर जाता थंयच्यान सगळे गाडये काडटात आनी प्रायवेट गाडी हे चल्ले म्हणजे हांगासर तांकां काय थंय वचपाक मेळना तरी आसतना आमी RTO रिक्वेस्ट केली गाडी थंय आडयना फुडें की तुमचो एक मनीस धाडा ही गाडी आमी थंय आडयल्या तो कसो आयकपाक तयार ना येवपाक हांगा सो मागीर एक मनीस हांगसरलो RTOचो घेतलो आनी गेले आनी ताका रिक्वेस्ट केली अरे बाबा तूं गाडी घे आनी चेकपोस्टार ये जाल्यार कसो येवपाक तयार ना RTOच्या मनशाकय आयकूंक ना मागीर येता म्हटलें आनी गाडी घेतलो आनी पळालो उजव्या सायडीन गेलो थंय गेलो आनी तूं पळपाक इतल्यान आमी ती गाडी थंय धरली गाडी धरून हांगासर हाडली आनी सर येवपाक चलन मारपाक सर येवपाक इतल्यान गाडी आमी धरून हांगा हाडली हांगासर ती गाडी तेजी दवरली हांगासर आनी ताका ते सगळें पेपर वर्क हाड म्हटलें जाल्यार ही गाडी प्रायवेट रजिस्टर गाडी हाडली ही गाडी हांगासर आमी पळयना आमी त्याच दिसा सेम पळय ही गाडी येताली ही गाडी हांगासर डिटेक्ट करून हेंचे कडेन हांगा दवरली त्याच राती कडेन ही पळया आमचे कडेन हेचो व्हिडिओ आहा त्याच राती कडेन 18:02 मिनटांनी ही गाडी आमी नरसोबाच्या वाडी वयताना सेम नंबर ओनरय सेम नंबर ही गाडी आमी तेजी डिटेक्ट केली फाटोफाट फॉलो केली जाल्यार ही सेम नंबराची गाडी आणि ह्या गाडयेचें कितें सांगपा जेन्ना पळय सरांनी गाडी इन्स्पेक्शन केली जाल्यार 9+1 रजिस्टर आसा पण तेजे टोटल सीट आहा 70 म्हणजे ते अल्टर केला तेणी सो अशें हे बेकायदेशीर करता की बाबा RTOक पळय हे आतां RTOक हे कळना कित्याक लागून हे सगळें हे चोरयांनी चल्लेलें आसा आनी हेका कांयचो जबाबदार आमचो गव्हर्मेंट आसा कित्याक लागून हां चेकपोस्ट एकी कडेन पडटा आनी पळ वाटे खूब आसा सो पळ वाटक आतां हेंचे कडेन तितलो सफिशंट स्टाफ ना की प्रत्येक कडेन घालपाक आमी हेंकां ब्लेम करिना पण सांगपाचें एक वायट दिसता कित्याक टॅक्सी आनी प्रायवेट गाडी अशें बिंदास गोंयाचोच बिजनस घेवन चल्ले आनी जे बाबडे आमचे खरे गोंयकार जेन्युइन टॅक्सीवाले जे टॅक्स भरता जे परमीट काडटा तांकां बिजनसांक लॉस जाता ते आयज गाडयो अशी परिस्थिती जाला तेंच्यो गाडयो घरा कडेन कुसतात बाबड्यांच्यो जर बाबा EMI भरतलो जाल्यार पयशे ना आनी हे असले हे जे चोर बाजाराचो जो धंदो करता पळय ते सुसाट ह्या नेटवर्की कडेन 25 गाडयो आसात प्रायवेट रजिस्ट्रेशन हेंचेर मातशें आमच्या ह्या गाडयेक लागून म्हाका दिसता आमच्या ट्रान्सपोर्ट मिनिस्टराचो सुद्दां फावर गेल्लो आसा जो इवन आमचे जे एनफोर्समेंट सेट्रीक साहेब आहा तांकां सुद्दां प्रेशर येयलो एडिटेक सुद्दां प्रेशर येयलो हांव कितें म्हणटा एक महाराष्ट्राची गाडी धरल्या उपरांत ही गाडी रिलीज करपाक असो प्रेशर कित्याक लागून येवपाक जाय म्हाका कळना की बाबा ती गोंयची गाडी न्हू आनी हो मनीस असो आहा की हो बिनठोकपणे सांगता की बाबा जे RTO जे आसा पळय तांकां आपण गाडयो दिता आपल्यो तेंच्या सोयऱ्यांक भोंवपाक आपल्यो गाडयो दिता आनी गोव्यान जाल्यार आपल्याक खंय व्हेल्यार आपल्याक टेन्शन ना म्हणटा तो बीन तो मडगांव वास्को पणजी म्हापसा बिचोली खंय तेज्यो 4-5 गाडयो धाडटा प्रायवेट आनी भाडे करता आनी चल्लो आनी 10-10 हजार रुपया डिफरन्स म्हणजे आमी जर सांगले 45,000 आमी सांगता कायदेशीर जे भाडे आसात तेचो टॅक्स बी धरून आमी एज पर द रेट जो आसा तो सांगता तो 10-10 हजार रुपया देवन भाडे सांगून भाडे घेवन वयता आनी हेका जबाबदार फक्त आमचो गव्हर्मेंट कित्याक लागून तो सांगता आमच्या गव्हर्मेंटान जर हेका जर तूं हे दिला न्हू परवाने हेंकां जर वचपाक जर मार्ग दिला न्हू जाल्यार हे खंय तरी बंद जावपाक जाय आनी आमकां खंय तरी तो बिजनस मेळपाक जाय जे कोण आमी हे आमचे भाव जे आसा पळय हेंची अशी परिस्थिती जाल्या की EMI भरपाक हेंचे कडेन जावं शक्य ना सो हांव सरकारा कडेन मागता हेचेर मातशें डीपली कितें तो विचार करता आनी हेची जी दुसरी गाडी आसा पळय ती बोगस गाडी आसा आनी तो एक न्हू अशें तो सगळ्याच गाडयांक अल्टर करीत आसता सो आमकां जर खंय मेळ्ळें जाल्यार आमी तांकां धरून दितलेच
त्या बद्दल शक्य हे ना. ओनर कोण? ओनर आणि एक गाडी हा एका ते अर्थ पडटा. ही एक गाडी हा तेजेकडे आणि एक गाडी हा तेजेकडे. अशो गाडयो जवळ तेजेकडे 15-16 गाडयो तेजेकडे स्वतःकडे आहा. ते तरी रजिस्टर आहात गाडयो रजिस्टर आसात, पण जे प्रायव्हेट असल्या कारणान कितें जाता, आमचे कशें आसता प्रायव्हेट जे टॅक्सीक आसता पळय तांकां कंपल्सरी सायड रिबीन मारची पडटा. येल्लो सायड नंबर प्लेट आसता. पण हेका प्रायव्हेटाक तसलें कांय नासता. मागीर ते खंयचे गाडयेक खंय रिगोवन ते चल्ले सुसाट चल्ले. सो कशें जाणा तूं हयतून कितें जाता खबर आहा, आमच्या गोंयकारांचो बिझनस वयता, आमचो गोवा गव्हर्मेंटाचो रेव्हेन्यू बुडटा. मेन थिंग म्हणजे कशें टॅक्स नासल्या कारणान ते टॅक्स खंयच भरिना. टॅक्साचो तांकां सवालच येना. फक्त हार्डली कितें आहा ते टोल पार्किंग आसा ते भरून ते गाडी सुसायड घेवन चलता. आता तुम्ही धरली त्यांना हितून पॅसेंजर आसले? पॅसेंजर असले जवळ कितले जवळ passenger? 17 पॅसेंजर आहे. 17 कॅपॅसिटी ना ती? 17 ना, याची 11+1 कॅपॅसिटी हा ॲज पर द RC बुक. आम्ही ती चेक केली. इवन आम्ही व्हिडिओ काढून सरान व्हिडिओ काढूनय दवरलो, आपण फोटोग्राफी करूनय दवरला. आमचे कडेन आसा हेचे एविडन्स की ही गाडी जी आसा ही 11+1 हा आणि 17 अल्टर करून 17 अशें त्यांनी सगळ्योच गाडयो अल्टर केल्ल्यो आहा. तेंचे सगळ्यांचे रजिस्ट्रेशन 23 पासिंग आसात, 15 पासिंग आसा आणि तेजी GA आसा. थोड्यो GA 11 पासिंग आहा. 11 आणि 03 हे सगळ्यो प्रायव्हेट गाडयो. आणि ह्यो प्रायव्हेट गाडयो ज्यो बिझनस करता पळय हेतून आमकां टॅक्स जे आमी कायदेशीर टॅक्स भरून जे सगळे फॉलो म्हणजे आमकां मंथली आमकां पॅसेंजर टॅक्स भरचो पडटा, इयरली आमकां रोड टॅक्स भरचो पडटा, इन्शुरन्स. आता हे गाडयेचें हांव तुमकां एक लॉजीक सांगता. ही गाडी जर समजा बाय चान्स, हांव अशें म्हणना आमच्या गोंयच्या जर पॅसेंजरांक घेवन जर खंय बाय चान्स एक्सिडंट जालो, मोठो एक मेजर एक्सिडंट जालो आनी भितून एक 2-3 जाण जर मेले जाल्यार तांकां रुपया सुद्दां क्लेम मेळचो ना, कित्याक ही प्रायव्हेट हेका क्लेम ना. सो हांव आमच्या गोंयच्या लोकांक रिक्वेस्ट करता, शक्यतो प्रायव्हेट गाडयांनी तुमी वचो नाकात, की जेणे करून तुमी 5-10 हजार रुपयाक लागून तोंड पळोवन तुमी कितें हे प्रायव्हेट गाडयो घेवन वयतात की सवाय पडटा म्हणून. हांव सांगता कायदेशीर टॅक्स भरून तुमी चला, जेणे करून हांव म्हणना की अशें जावचें की बाबा फाल्यां सकाळीं एक्सिडंट जावचो तुमकां. हांव देवा कडेन मागता अशें काय वायट घडचें न्हू. पण तरी आसतना बाय चान्स रोड तो हायवे आसता, एखादो एक्सिडंट जालो जाल्यार ताका जबाबदार कोण आसतलो? हो गाडयेचो ओनर कितें हात वयर करतलो, ताका तेची गाडयेचें कितें आहा तें क्लेम मेळटलें. पण बाबडे जे कोण भितर दगावतले पळय त्याच्या घर फॅमिलीक 1 रुपयाय क्लेम मेळचो ना. सो म्हाजी सगळ्या गोंयकारांक रिक्वेस्ट आहा की जेणे करून महाराष्ट्राच्यो गाडयो प्रायव्हेट तुमी व्हरो नाकात. 1-2-4 हजाराचें तोंड पळोवन ह्यो व्हरो नाकात. शक्यतो जाता जाल्यार आमचे गोंयचे जे टॅक्सीवाले आहा तेंचे कडेन नेगोशिएट करा आणि घेवन वचा. बरें. महाराष्ट्रा शेळपें संदेश नार्वेकर, मळगांव संदेश नार्वेकर म्हणून मळगांवचो. सो आमची सरकारा कडेन ही गाडी सोडपाची ना. कित्याक लागून ही गाडी एक हो जो लॉ मोडून जे काम करता पळय ही गाडी कशीच सोडपाची ना अशें हांव सरकारा कडेन मागता. आणि हेचेर स्ट्रिक्ट एक्शन जावंक जाय अशें हांव सरकारा कडेन मागता. केन्ना धरली गाडी? ही 18 तारखेक गाडी आमी धरल्या. आता इले वाहतूक खात्याचे पोलीस बीन कोण येले? ऍक्शन झाल्या? इन्स्पेक्शन केला अजून पर्यंत तेचेर काय एक्शन इन्स्पेक्शन केला, तेचेर चेसी नंबर इंजिन नंबर तेंच्यांनी व्हेरीफाय केला अशें तेचो रिपोर्ट मेळ्ळा. पण आमी आतां पर्सनली सगळे जे टॅक्सी असोसिएशन आहा पळय ते आमी आतां पर्सनली जनता हातून वयता. डायरेक्टरा कडेन आमी एक लेटर करतले आणि आमचे कडेन व्हिडिओ आसा की सेम गाडी सेम नंबर 2 गाडी. हा सेम गाडी सेम नंबराचे 2 गाडी. ते नरसोबावाडी सेम नंबराची गाडी त्या सेम डे मेळ्ळी. सेम डे मेळ्ळी. दुसरे दिसा आमी ती गाडी पार्किंग आसली. GPS ट्रॅकराचेर आमी फोटो सुद्दां मारलेलो आसा. तोय फोटो आसा आमचे कडेन. खंय तरी पंढरपूर दुसरे दिसा 19 तारखेक. ओके. हो 18 तारखेक तुमकां हो 18 तारखेचो दाखयता हांव. हे पळय ही गाडी आमी पयलीं धरल्या. ही 5:00 5:30 संक सुमार ही गाडी धरल्या. आणि ही त्या राती कडेन गाडी नरसोबाच्या वाडीसून पंढरपूर वयताली. आमची गाडी ताका फॉलोअप केला आणि हे सगळे व्हिडिओ बी काडलेले. आमचे कडेन फूल एविडन्स आहा हेचो व्हिडिओ आसा. प्लस हेचे GPS ट्रॅकराचेर आमी फोटो मारलो. दुसरे दिसा 19 तारखेची पार्किंग आसली आणि 20 तारीख मेरेन ती गाडी थंयच आसली. सो म्हाका अशें दिसता की हो जो लॉ मोडटा पळय ताका सोंपेपणी तुमी सोडपाचें ना अशें गोवा गव्हर्मेंटा कडेन हांव रिक्वेस्ट करता. इवन आमच्या मावीन गुदिनोकय सांगता की बाबा असल्यांक तुमी अलाव करूं नाका अशें म्हाजें एक कळकळीची. कित्याक आमी गोंयासून भाडी व्हरताले काय? हय एक लक्षांत दवरा, हांकां महाराष्ट्रान भाडी ना आणि हे प्रायव्हेट असल्या कारणान हांकां टॅक्स खंयच लागना. ते फक्त वतात ते पुलिसांक एंट्री दितात, RTOक एंट्री दितात आणि पळवाट काढून चल्ले ते. सरकारचो टॅक्सूय पुढे येता. टॅक्स नात तांकां टॅक्स भरपाचो पडना. कित्याक लागून ती प्रायव्हेट आहा. प्रायव्हेट रजिस्टरान टॅक्स ना. ही पळय